तुम्हाला पण भात खाऊशी होतो का? तर आपण आज वेगळ्या पद्धतीने भात बनवणार आहोत. चला तर पाहूया. वाटण्यासाठी आपण पालक घेतली मुठभर, 2 टमॅटो घेतलेत, आलं लसूण घेतलाय आणि कोथिंबीर घेतली. याचे आपण वाटण करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य आपण घालून बारीक वाटण करून घेणार आहोत. थोडासा वेगळा भात खाऊशी झालाय, त्यामुळे थोडासा वेगळा करून पाहणार आहोत आज आपण. रोजचाच खिचडी भात खाऊन कंटाळा आलाय. म्हटलं चला आज थोड्या वेगळ्या पद्धतीने भात बनवूया. वाटण आपण अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेले आहे. 1 वाटी दही घेतले, त्यामध्ये गरम मसाला घातला 1 चमचा, 1 चमचा हळद घातले, 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घातलाय. याला व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसवर कुकर ठेवलाय. त्यामध्ये 3 पळ्या तेल घातले. एक चमचा जिरे घातले. खडे मसाले घेतले, 2 तेजपान घेतले, लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी वेलची, तुमच्याकडे असेल तेवढे मसाले घ्या. माझ्याकडे होते तेवढे मी घेतले. 2 कांदे कापून घेतले उभ्या आकारामध्ये. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. एक मोठा बटाटा घेतलाय, साल काढून चिरून घेतलाय. कोलम तांदूळ घेतलाय 2 वाट्या. माझ्याकडे बासमती तांदूळ नव्हता, तर तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर तो घ्या. मी 2 वाट्या तांदूळ घेतले. बटाटा कांदा परतलाय आपला, त्यामध्ये आपण हे वाटण घालून घ्यायचंय. हे दही मसाले आपण यामध्ये टाकून घ्यायचे. हे सर्व आपल्याला छान तेल सुटूस तर व्यवस्थित परतून घ्यायचे. एकदम तेल सुटू द्यायचं, छान मसाला परतून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी टाकले धुवून. आता गॅस फुल करून आपल्याला छान तेल सुटूस तर परतून अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलंय मसाल्यांना. त्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालायचा आहे.
थोडीशी सोयवडी घेतली, त्यामध्ये घालायची. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये 2 चमचे मीठ घातले, चवीनुसार घाला. मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे. दोन वाट्या तांदूळ घेतले, त्यासाठी 4 वाटे पाणी घेतले. अशा प्रकारे कुकरला आपण झाकण लावून घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्यात भात होतो. अशा प्रकारे आता आपला भात शिजून तयार आहे. चला आता आपण सर्व करूया. संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त छान आहे. हलका अन्न, मस्त गरम गरम भात. एक वाटी दही घेतले, थोडंसं सॅलेड, या खाण्यासाठी आपला गरम गरम भात, मसाले भात तयार आहे खाण्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा.